ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी हमाल पंचायत भवन इथं ठेवण्यात आलेलं आहे। आमदार रोहित पवार, वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यासह विविध नेते मंडळींनी बाबा आढाव यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलंय। कुठलेही धार्मिक विधी न करता आज संध्याकाळी वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अंत्यविधी पार पडणार आहेत। वयाच्या 95व्या वर्षी त्यांनी पुण्यामध्ये अखेरचा श्वास घेतला। ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते। त्यांच्यावर पुणे हॉस्पिटलमध्ये उपचारही सुरू होते। काल त्यांनी अखेरचा निरोप घेतलाय। बाबा आढाव हे केवळ एक ज्येष्ठ समाजसेवक नव्हते, तर सत्यशोधक विचारांचे निष्ठावान अनुयायी होते आणि कष्टकऱ्यांचे नेते होते। त्यांनी असंघटित आणि वंचित कष्टकरी मजुरांचं संघटन करून त्यांना न्याय, सामाजिक सुरक्षा आणि सन्मान मिळवून देण्यासाठी आयुष्यभर काम केलेलं आहे। गावामध्ये न रुचणाऱ्या गोष्टी पण या घडल्या पाहिजेत, झाल्या पाहिजेत। त्याच्यासाठी पूर्णपणे चांदापासून ते बांधापर्यंत त्यांनी असणारं आंदोलन या ठिकाणी सुरुवात केली। मी असं म्हणेन की त्या काळामध्ये सामाजिक चळवळीमध्ये योगदान देणं आणि त्याच्याचबरोबर एक दिशा देण्याचं असणारं कामकाज बाबा आढाव आणि त्यांच्याबरोबरच्या असणाऱ्या सगळ्या मंडळींनी या ठिकाणी केलेली आहे। गॅटचा करारनामा होता, त्याच बाई वैद्य आणि बाबा आढाव दोघंही आम्ही तिघंही बसलो होतो। तेव्हा ह्या गॅटला हाणून कसं पाडता येईल याचा त्यांनी असणारा जो आराखडा तयार केला होता आणि तो अंमल करण्याच्या दृष्टीने त्यांनी जी पावलं टाकली ते मला वाटतं असणारं सगळ्यात मोठं धाडस होतं असं मी मानतो।